नमस्कार, मी ऐश्वर्या केडेकर. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. रायगड लोकसभेच्या वादावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. रोहा भुवनेश्वर येथे साकारणार शिवराज्याभिषेकाची भव्य विश्वविक्रमी महारांगोळी. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रोटरी स्कूलच्या शुभम भंडारे याला रौप्य पदक प्राप्त. बिसगरी येथील स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन. आणि दिवसा वाढते ऊन तर रात्री थंडी अशी वातावरणाची विचित्र परिस्थिती निर्माण. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड लोकसभेच्या वादावर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची भूमिका ही महायुतीनेच निवडणूक लढवावी अशी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सोबतच शिंदे गटाचे राजीव साबळे यांच्या वक्तव्यावर देखील मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रायगड लोकसभा ही आघाडीचाच उमेदवार लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर साबळेंचं मत हे वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी राजीव साबळेंच्या या लोकसभा उमेदवारीवरती पलटवार केला आहे. काय भूमिका? शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे. राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं, हे शिवसेनेचं मत नाही. त्याच्यामुळं महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत. परंतु शक्यतो अलिखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरत शेठ आम्ही चर्चा करू, परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने रोहा तालुक्यातील रोहा शहरानजीक असलेल्या भुवनेश्वर येथील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या या रांगोळीचा शुभारंभ अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या हस्ते 4 मार्च रोजी करण्यात आला. सांगली येथील ऑल इज वेलचे रांगोळी कलाकार 72 तासात 1,25,000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त जागेत शिवराज्याभिषेकाची रांगोळी साकारणार असून ही रांगोळी विश्वविक्रमी ठरणार आहे. ही रांगोळी 7 मार्च ते 17 मार्च दरम्यान नागरिकांना पाहता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताह महाराष्ट्रात साजरा करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा व्हावी हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळेस म्हटलंय. तरी या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, अदिती तटकरे यांच्या मातोश्री वरदा तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या पत्नी वेदांती तटकरे, सरपंच अमित मोहिते, गीता मोरे, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांच्यासह ऑल इज वेलचे कलाकार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारकडून गेले वर्षभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतनं राज्याभिषेकाच्या निमित्ताने एक भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जवळपास 1,25,000 स्क्वेअर फूटहून अधिक रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराजांना वंदन करण्यासाठी त्यांनी केलेल्या आपल्यावर केलेल्या उपकाराची करता थोडंसं का होईना आपण उत्तरदायित्व व्हावं या भावनेतनं आम्ही या गोष्टी सर्व करतोय. या निमित्ताने आपण सर्व शिवभक्तांनी आवर्जून ह्या रांगोळीला भेट द्यावी. 7 तारखेला संध्याकाळी मान्य खासदार तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या रांगोळी प्रदर्शनाचं किंवा ह्या जे काय आपण सादर करतोय त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत साधारणपणे ही सर्वांसाठीच खुली राहणार आहे. आपल्या संबंध हिंदुस्थानाचा आराध्य अरे मित्रा हे बघ काय येते मग तू तरी घे ना. तर मग
सबंध हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि आपल्या सर्वांचाच अभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं आपण 350 वर्ष साजरं करत आहोत आणि ह्याचंच औचित्य साधून, या वर्षाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण भव्य अशी रांगोळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साकारत आहोत। याच्यामध्ये सांगलीहून जवळपास 100पेक्षा अधिक रांगोळी कलाकार त्या निमित्ताने आलेले आहेत। आपले स्थानिक कलाकारही त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आदरणीय खासदार तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आयोजित करत असताना एक विश्वविक्रमी रांगोळी आपण त्या निमित्ताने इथं रोहा तालुक्यामध्ये वरसे ग्रामपंचायत हद्दीमध्ये साकारण्याचा प्रयत्न करत आहोत। जवळपास 1.25 लाख चौरस फूट इतकी रांगोळी आपण साकारत असताना यामध्ये स्थानिक आपल्या नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असाच आमचा मानस आहे आणि निश्चितपणाने ही संपूर्ण टीम ही विश्वविक्रम करत असताना तो विश्वविक्रमाचा पुरस्कार त्यांना मिळत असताना ती रांगोळी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची असेल याचा एक विशेष आनंद, अभिमान एक रायगडवासी म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने असेल। 2 मार्च रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या शुभम सचिन भंडारे यांनी रौप्य पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव राज्यस्तरावरती चमकावले। शुभम भंडारे याला कराटे खेळाची विशेष आवड असून यापूर्वी त्याने तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती अनेक पदके पटकावली आहेत। नुकत्याच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे पार पडलेल्या कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील अनेक शाळांनी सुमारे 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील शुभम भंडारे यांनी आपले कराटेमधील कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली। त्याने कराटेमधील कुमेते या प्रकारात रौप्य पदक पटकावत आपलं नाव त्यावर कोरलं। शुभम भंडारे याच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभम याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। खेड येथील एका इसमाच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप कॉल करून कम्प्युटरच्या मदतीने मॉर्फ केलेले फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 30,000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सेक्सटॉर्शन करणाऱ्या एका आंतरराज्य संशयिताला ताब्यात घेण्यात आले। मेहजर अली इक्बाल हुसेन, राहणार फतेहपूर पहाडी, जिल्हा डीग, राजस्थान असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। एका अनोळखी हिंदी भाषिक व्यक्तीद्वारे खेड येथील रहिवासी असणाऱ्या एका इसमाच्या व्हॉट्सॲपवर व्हॉइस कॉल करत संभाषण झालं आणि हे संभाषण संपताच त्यांचे मॉर्फ केलेले फोटो पाठवण्यात आले। त्यानंतर हे सर्व फोटो फेसबुक अकाउंटवरून तुमच्या सर्व मित्रांना पाठवणार असे ब्लॅकमेल करत एकूण 30,000 रुपये गुगल पेच्या माध्यमातून पाठवण्यास सांगण्यात आलं। खेड येथील फिर्यादी इसमाने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता खेड पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवत अखेर पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन भोयर यांच्या पथकाने मेहजर अली इक्बाल हुसेन याला राजस्थानवरून ताब्यात घेण्यात आले। मेहजर अली इक्बाल हुसेन हा सेक्सटॉर्शनच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले। तरी खेड पोलिसांमार्फत अशा घटनांना बळी पडू नका असं आवाहन देखील करण्यात आले। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असून दुपारी रस्ते रिकामे होऊ लागलेले दिसून येतात, तर दुसरीकडे रात्री थंडी पडणं सुरू आहे।
त्यामुळे दिवसा वाढते ऊन आणि रात्री थंडी अशी वातावरणाची विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते। जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 32 ते 33 अंशावरती गेलाय। साधारणपणे मकर संक्रांतीनंतर उन्हाचा चटका वाढतो, मात्र जानेवारी हा महिना हिवाळ्याचाच असून कडक उन्हाळा सुरू होण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा असते। यंदा जानेवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढला असून ऊन असह्य होते। विशेष म्हणजे दिवसा वाढतं ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव आपण सध्या सगळेच घेत आहोत। उन्हाळा आला की कलिंगड, खरबूज, काकडी आणि फळांच्या मागणीत देखील मोठ्या प्रमाणे वाढ होते। यंदा देखील कलिंगड, खरबूज, काकडी ही फळे आता मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झालेली पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बिजगर येथील प्रसिद्ध असलेलं शेकडो भक्तांचं श्रद्धास्थान स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मानाई देवस्थान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे। तरी मंदिराचे पुजारी स्वामी भगवान जंगम यांनी सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले। नवसाला पावणारं, हाकेला धावून भक्तांचे रक्षण करणारं दैवत असलेल्या या निसर्गरम्य परिसरात देवरहाटीमधील या पुरातन मंदिरामध्ये 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव निमित्ताने मंदिरात अभिषेक केला जाणार आहे। तरी ज्या ग्रामस्थांना अभिषेक करायचा आहे त्यांनी त्यांची नावे आणि वेळ नोंदणी करावं असं आवाहन मंदिराचे पुजारी स्वामी भगवान बुवा जंगम यांनी केलंय। अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथे दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे। विनायक पाटील वय वर्ष 30 राहणार मुरबाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे। सदर दुचाकी स्वार हा रात्री 12:30च्या सुमारास ठाणे येथून अलिबागकडे येण्यास निघाला होता। त्यानंतर अलिबाग जवळील कार्लेखिंड येथे आला असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केलाय। तरी पोयनाड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास देखील सुरू आहे। खोपीगावचे सुपुत्र संतोष देवराव भोसले सर यांना महाराष्ट्र शासन ग्रामविकास गुणवत्ता अधिकारी हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलाय। कोकण विभागीय आयुक्त अधिकारी नवी मुंबई यांनी सहकुटुंबाला बोलवत भोसले यांना सपत्नीक महाराष्ट्र शासन ग्रामविकास गुणवत्ता अधिकारी हा पुरस्कार देऊन गौरवलंय। 4 मार्च रोजी भोसले यांची पत्नी संध्या भोसले ज्या कुलवंडी या हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची मुलगी ही डॉक्टर असून पायल भोसले हिच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तरी संतोष भोसले यांच्या या यशाबद्दल सातगाव भोसले प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात RDC, TSC आणि IGC या कॅम्पमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या NCC कॅडेटचा सत्कार 19 महाराष्ट्र बटालियन कराडचे CEO कर्नल JP सत्तगिरी तसेच AD कार्तिक पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विविध महाविद्यालयांचे ANO तसेच येथील आर्मी स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। यामध्ये खेडमधील ICS महाविद्यालयाचा NCC कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर सिद्धांत मोहिते याची कर्तव्य पथावर झालेल्या RDC परेडमध्ये सहभागी होऊन त्याने 19 महाराष्ट्र बटालियनला अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आलाय। त्याच्या यशस्वी कामगिरीबाबत नुकताच त्याचा सहजीवन शिक्षण संस्था आणि ICS महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। तरी सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशबाई बुटाला, महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी, माजी NCC ऑफिसर डॉक्टर HP थोरात, NCC केअरटेकर डॉक्टर सचिन सागर तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय। MIB गर्ल्सच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे। खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 6वीची विद्यार्थिनी अमल सलीम सिद्दीकी ही खेड क्रिकेट अकॅडमीमधून खेळाचे धडे घेते।
तिची 15 वर्षाखाली रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. अभ्यासात हुशार असणारी अमल ही एक उत्तम अष्टपैलू खेळाडू देखील आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तसेच प्रशिक्षक आणि पालकांचे संस्थाध्यक्ष ARD खतीब सर आणि सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तिचं अभिनंदन केलंय. अमल ही 1.5 वर्ष कैलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेड क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेते. तिची निवड झाल्याबद्दल खेडमधून तिचं आता सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होतंय. कैलासवासी फरोज खान देशमुख यांचा 8वा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. खाडीपट्ट्यामध्ये कैलासवासी फरोज खान देशमुख यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्ताने फैरोज खान देशमुख फाउंडेशनतर्फे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिस्ते, उबट आळी आणि अप्पर तुडील येथील 100 पेक्षा अधिक नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. कैलासवासी फैरोज खान देशमुख यांचे सामाजिक कार्य महान होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये खाडीपट्ट्यामध्ये अनेक विकास कामे झाली आणि ती विकास कामे आजही तग धरून आहेत. त्यांच्या कामामध्ये दूरदृष्टीपणा होता असे गौरवोद्गार श्रेयस माणिकराव जगताप यांनी महाआरोग्य शिबिराप्रसंगी व्यक्त केलेत. तर यावेळी अश्विनी घरटकर यांनी कैलासवासी फरोज खान देशमुख यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत कैलासवासी फैरोज खान देशमुख यांनी सर्व धर्म समभाव नेहमी जपला असं म्हणत स्मृतींना उजाळा देत त्यांच्या समाजकार्य आणि राजकारणातील वाटचालीबद्दल विविध दाखले देत आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय फैरोज खान देशमुख सभागृहाचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. त्यानंतर अप्पर तुडील येथे फैरोज खान देशमुख फाउंडेशनतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराप्रसंगी मुंबईच्या नामांकित डॉक्टरांमार्फत मोफत संपूर्ण मेडिकल तपासणी, मोफत डोळे तपासणी, आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती, पॅन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड तसेच रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती, अपंगासाठी मोफत व्हीलचेअर वाटप करण्यात आलं. नरवण आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी नरवण ग्रामपंचायत सरपंच प्रल्हाद शिरशिवकर, मुराद बटे, मुन्ना चाफेकर उपस्थित होते. तसेच यावेळी आदिस्ते, उबटाळी या ठिकाणी देखील नेत्र तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, PM किसान कार्ड आणि आभा कार्ड असे विविध उपक्रम राबवण्यात आले. आज स्वर्गीय फैरोज खान देशमुख साहेब यांचा 8वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने आमचे जमीर भाई यांनी आज इकडे फैरोजभाई देशमुख युवा फाउंडेशन मार्फत एक आरोग्य शिबिर आज गावामध्ये भरवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथं आलेलो आहे. आज बघायला गेलात तर खान साहेबांचं, आमच्या फैरोज काकांचं खूप मोठं योगदान ह्या पूर्ण खाडीपट्टा विभागाला आहे. त्यांनी अनेक कामं इथं केलेली आहेत. एकत्र एक जोडी म्हणून आबा आणि देशमुख साहेब यांनी ह्या विभागाचा नेहमीच एक चांगला विकास करावा त्यानिमित्ताने विचार केलेला आहे. आपण बघितलं 2005 ते 6 साली ज्यावेळेस आबा आमदार असताना 11 किलोमीटरचा जो एक स्पॅन आहे तो हातपट्टी वाळूसाठी त्यांनी राखीव त्यावेळेसपासून करून ठेवलेला. ते महसूल मंत्री मग त्यावेळेस बाळासाहेब थोरात असतील, त्याच्या अगोदर जे महसूल मंत्री झाले त्यांनी तो जो आहे तो अधिवेशनामध्ये 2005ला त्यांनी तो अधिनियम काढून आपल्या इथल्या लोकांसाठी नेहमी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं उदरनिर्वाह ज्याच्यावरती आहे ते कसं टिकून राहील ह्याचा नेहमी त्यांनी विचार केलेला आहे. राहिला प्रश्न आज गावाचा विकासाचा, तर 100% हा जो विकास आहे, तुम्ही आजचं हे बाजूचं सभागृह देखील आज बघितलं तर ते फैरोज खान देशमुख साहेबांनी इथं बांधलेलं आहे आणि या जमीरबाई पूर्ण सक्षमपणे ह्या गावाचा जो आहे तो विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आम्ही आज खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर उभे आहोत. असेच आम्ही एकत्र राहणार आहोत. आणि मी बोलण्यापेक्षा जर आपण पत्रकार बांधव इकडं मगासपासून उपस्थित होतात, तुम्ही बघितलं की गावकरीच येऊन उठून बोलले की 15 वर्षात हा जो रस्ता आहे तो आबा आमदार असताना झालेला, त्याच्यानंतर फक्त खडी किंवा वाळू टाकायचं काम चालू आहे. हे मी नाही म्हटलो, हे गावकरी म्हटलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामधनंच लोक काय म्हणतायत, जनता काय म्हणते हे एका लोकप्रतिनिधीला कळालं पाहिजे. आम्ही जनतेचे सेवक आहोत.
रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जामिया मोहम्मदिया कोकण म्हसळा या ठिकाणी 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी मोहम्मदिया मदरसा शाळा म्हसळा यांनी खासदार तटकरे यांचे आभार व्यक्त केले। खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहून म्हसळावासियांमध्ये आनंद निर्माण झाला असून अल्पसंख्याक समाजात तटकरे यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे निश्चित कायम आहे असं यावेळी सर्वांनी म्हटलं। तरी म्हसळा जमातीचे अध्यक्ष नजीम चौगले, तालुकाध्यक्ष समीर बनकर, डॉक्टर मुस्ताक मुकादम, नजीम हासवारे, महादेव पाटील, शहीद उके यांच्यासह जमातीचे पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ज्यांनी रयतेत राज्य उभं केलं, 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना आणि सर्व धर्मियांना सोबत केलं। शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याच्यापासून जराही तडजोड न करता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो। आज मला या ठिकाणी दाव्याने सांगायचं आहे चौगले साहेब की दादा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दादा आज राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री आहेत, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा ते वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते, मुख्यमंत्री होते। ते त्यांच्या भाषणामध्ये कधी सांगतील, पण त्यांचा सर्व जवळचा सहकार्य मला ज्ञात आहे। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी एखादी गोष्ट करायची झाली तर दुर्दैवाने परवानगी मिळत नव्हती। अल्पसंख्याक खात्याचे मंत्री त्यावेळेला माझे सहकारी नवाब मलिक साहब, कभी भी उनके साथ आप ये बात साफ कर सकते हैं। पण या राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो, समज गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी त्या निमित्ताने झाला की आम्ही आमच्या विचारापासून फारकत घेऊ किंवा धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सरकार म्हणून काम करत असताना आम्हाला या साऱ्या गोष्टीवरती अडचण त्या ठिकाणी निर्माण होईल। पण आज मी अतिशय दाव्याने या ठिकाणी सांगतोय, प्रदेश अध्यक्ष म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक समाजाच्या वेगवेगळे प्रश्न गेले 50 वर्ष या प्रश्नाचं राजकारण केलं गेलं, पण कधी प्रत्यक्षात ते सुटले गेले नाही। असे गेल्या 50 वर्षामध्ये न सुटलेले प्रश्न असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची पावलं अजितदादांनी उचलली। मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक महामंडळ होतं, 2010 सालामध्ये मी त्याची रक्कम 25 ते 50 कोटी केली। त्यावेळेला नवाब मलिकांनी सभागृहामध्ये मागणी केली होती। गेल्या 2 अधिवेशनामध्ये या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ती डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये दादांनी 300 कोटी वाढवली, आता पुन्हा वाढवली। आता त्याची पूर्णपणाची रक्कम 1000 कोटी केली आणि त्याला सरकारची हमी दिली।